आमच्या घरात येणार रविवारी भाजी चपातीचा नाश्ता मोठेच काय बारके सुद्धा करणार नाही, त्यामुळे प्रत्येक रविवारी काय ना काय वेगळं बनवावंच लागतं. आज बनवली होती इडली. इडलीचं पीठ बॅटर जर हिवाळ्यामध्ये छान फुगावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये ना भिजत घालताना थोडेसे मेथीदाणे ॲड करायचे. इडली अगदी सॉफ्ट आणि छान अशी फुगतात. त्यानंतर सांबारसाठी कुकर लावून घेतला. नंतर खोबऱ्याची चटणी करून घेतली. खोबरे, कोथिंबीर आणि मिरच्या टाकून येणं छान वाटून घेतलं. त्यानंतर वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर, थोडंसं मीठ आणि अर्धा लिंबू टाकून घेतलं, पिळून घेतलं. त्यानंतर हे अशी चटणी केली एकदम साऊथ इंडियन टाईप होते. त्यानंतर सांबारला फोडणी देऊन घेतली. आमच्या घरात सांबार माझ्यापेक्षा आई छान करतात, त्यांच्या हाताला खूप छान चव आहे. त्यानंतर सांबारला फोडणी देऊन घेतली आणि छान इकडं सांबारला उकळी फुटली की स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला. बाकीच्या आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि ओटा आवरून घेतलं. घरातली बाकीची सगळी कामं उरकून घेतली आणि ओटा सगळा क्लीन करून घेतला. त्यानंतर राघवला आंघोळ वगैरे घातली. तो काय झोपलाच नाही. नंतर मग म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करावी. इकडे भात कुकरला लावून घेतला आणि वांग्याची भाजी करून घेतली. वांग्याची भाजी कधीतरी अशी झटपट भाजी केली ना तर खूप छान होते आणि अशा झटपट केलेल्या जेव्हा काही गडबड असते त्यावेळेस भाज्या खूप छान अशा होतात. त्यानंतर पीठ मळून छान चपात्या लाटून घेतल्या. आमच्यासाठी चपात्या केल्या होत्या आणि आई आणि पप्पासाठी 2 भाकरी करून घेतल्या. ह्यालाच मला 2 वाजले. नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. रविवारचा दिवस आपला असाच जातो माझा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.